वाल्मिकनेच हत्येचा कट रचला असं तपासामधून उघडकीस आलंय आणि वाल्मिक कराडवर मकोका सुद्धा त्या संदर्भात लावण्यात आलेला आहे। बरेच दिवस लागले, मात्र वाल्मिक विरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये आता कारवाई होणार आहे। पुढची कारवाई काय होईल ते सुद्धा थोड्याच वेळात कळेल। वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपली आणि पोलिसांकडून वाल्मिकच्या आईची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आज परळी बंद ठेवलेली आहे आणि अधिक माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे यांनी। वाल्मिक कराड यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि SITने त्यांचा ताबा मागितलेला आहे। त्याचे तीव्र प्रतिसाद आता परळी शहरामध्ये उमटत आहेत। परळी शहरातील बाजारपेठ ही आता सध्या स्थितीला बंद झालेली आहे। आपण पाहू शकतात की वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात येणार असल्याची जशी माहिती परळी शहरामध्ये येऊन धडकली, त्यानंतर परळी शहरातले बाजारपेठे बंद झालेले आहे। तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून तीव्र चांगल्या प्रकारचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीतच पाहिलं तर आता बाजारपेठ बंद झालेली आहे। वाल्मिक कराड समर्थक जागोजागी जमलेले आहेत आणि आपल्या नेत्यांवर कारवाई केली तर त्यांच्या मनामध्ये राग असल्याचे हे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच पाहता आता परळीमधून बस सेवा बंद केलेली आहे। नागरिक आपल्या घराकडे जात असल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। अक्षय मुंडे, परळी, बीड, पुढारी। मात्र वाल्मिक कराडच्या वकिलांनी जी कोर्टामध्ये युक्तिवाद केल्याचं समोर आलं। वाल्मिक कराडचा हत्येमध्ये सहभाग नाही असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। कोर्टामध्ये हा युक्तिवाद केलाय। आज पोलीस कोठडी वाल्मिक कराडची संपली आणि त्यानंतर वाल्मिक कराडच्या वकिलांनी हा मोठा युक्तिवाद केलाय। वाल्मिक कराडच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील। मकोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल। त्याच्यामध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट सुरू होते तर त्यावेळेस मोका लावण्यासंदर्भात काही आर्ग्युमेंट झाले होते। 10 मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये, की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे। बाकीच्या 3 गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता, की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे, हा 103 BNSचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे। आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल, अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे, असे मुद्दे होते। त्याच्यामध्ये सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरलेले नाहीत। हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचं कोर्टाने नाकारलेलं आहे। आता आम्ही जमानतचा अर्ज आज दाखल केलेला आहे। त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये, कारण MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे। त्याच्यावरची कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी जमानत मोका लावल्यानं काय त्यांचा तसंही ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाहीये। हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे। त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता। त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही। असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये। कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाहीये, कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही।